आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। धनगर समाजाचे कार्यकर्ते दीपक बोराडे हे दिनांक 21 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर धनगर समाजाचा ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उपोषण करणार आहेत। त्या अनुषंगाने ते आज जालन्यातून मुंबईकडे रवाना होणार होते। दरम्यानच्या काळात अंबड, जामखेड, पाचोड, पैठण नाका, शेवगाव, अहिल्यानगर, सोंगा, पुणे या मार्गातून ते जाणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यातच जिल्हा परिषदेची आचारसंहिता देखील लागू आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दीपक बोराडे यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे। या संदर्भात जालन्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दीपक बोराडे यांना ही नोटीस बजावली आहे आणि ती स्वीकारली आहे। दरम्यान बोराडे हे आपल्या मतावर ठाम असल्यामुळे आज जालना शहरात सकाळपासूनच आचारसंहिता लागू केली आहे। आपण पाहत आहात ही दीपक बोराडे राहत असलेल्या छत्रपती कॉलनी भागातील ही क्षणचित्रे, ज्यांच्या घराकडे जाण्या येण्याचा पूर्ण रस्ता पोलिसांनी वेढला आहे। अद्यापपर्यंत दीपक बोराडे हे घरातच आहेत आणि आपण पोलिसांना मदत करू असे आश्वासन देत आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कुठलीही स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे पोलिसांनी देखील गराडा घातलेला आहे। जालना शहरात सकाळपासूनच आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे शाळा, महाविद्यालय, कॉलेज, व्यवस्थापन आणि इतर अनेक यंत्रणा सध्या बंद आहेत। गावात रिक्षा देखील बंद आहेत। आपण पाहत आहात ही दीपक बोराडे यांच्या घरासमोरीलची क्षणचित्रे। सुमारे 11 वाजेच्या सुमारास नेमकं काय होईल हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।